जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी. आता बातमी आहे पत्रकार परिषदेची, पाहूया सविस्तर. सर्व भाविक भक्तांना खूप खूप आशीर्वाद. एक आनंदाची बातमी सर्वांना. या वर्षी रामनवमी निमित्तानं रामकथा ठेवलेली आहे व तसेच 108 कुंडी विश्वशांती दत्तया यज्ञ ठेवलेले आहे. सकाळी काकडा आरतीनं कार्यक्रमाची सुरुवात होणार रोज. त्याच्यानंतर 7 ते 10 108 कुंडी दत्तयागला सुरुवात होईल. ज्या ज्या दाम्पत्य यज्ञाला बसत असतील त्यांनी सकाळी 6 वाजता येतर आपलं हजर राहणे. त्याच्यानंतर यज्ञ संपल्यानंतर कथेला सुरुवात होईल. कथा ही 11 ते 2 कथा रोज राहील. त्या कथेचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा. खूप छान कथा होणार आहे म्हणून या कथेचा तुम्ही सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याच्यानंतर संध्याकाळचं 5 वाजता हरिपाठ होईल. त्याच्या हरिपाठ संपल्यानंतर रोज हरिकीर्तन होईल. कीर्तनामध्ये सुद्धा तुम्ही सर्व सद्भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा. कीर्तनकार सुद्धा खूप मोठे महात्मे आहेत. तुम्हा सर्वांना कीर्तन ऐकण्याची सेवा मिळणार आहे. म्हणून ते रोज 7 दिवसाचा असा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर कथा संपल्यानंतर रोज प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. रोज 1 लाख लोक प्रसाद घेतील. वरण भात चपाती भाजी सर्व व्यवस्था तिथं गावगावच्या लोकांनी सुद्धा वाढण्याचं नियोजन घेतलेलं आहे. एका दिवशी 2-2 गावचे महिला वाढतील, पुरुषाला वाढतील अशी व्यवस्था केलेली आहे. या सर्वांनी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. सकाळी नाश्ता राहील. नाश्त्यामध्ये सुद्धा रोज खिचडी राहील. 10 वाजेपर्यंत 10च्या नंतर रोज प्रसाद राहील. अशा तऱ्हेचं नियोजन केलेलं आहे. रोज 1 लाख लोक प्रसाद घेतील. पंचकोशीतल्या सर्व सद्भक्तांना सर्वांना एक आव्हान आहे आमचं की तुम्ही सर्वांनी आपापली सेवा नित्य नियमाने द्यावी. गेल्या वर्षी सुद्धा पंचकोशी सर्व सद्भक्तांनी महिलांना वाढण्याची सेवा महिलांनीच केलेली आहे. पुरुषांना वाढण्याची सेवा पुरुषांनाच केलेली आहे. आणि एकही दुकान या 7 दिवसामध्ये कुठलंच दुकान लागणार नाही. दुकानधारकांनी सुद्धा ही सूचना लक्षात घेतली पाहिजे. कोणी दुकान लावण्याचा प्रयत्न करू नये. कोठे दुकानं 7 गावचे ग्रामपंचायत ठराव पोलीस स्टेशनला गेलेले आहेत. म्हणून सर्व धारकांनी सुद्धा कुठलं दुकान लावण्यात येणार नाही. ही परमिशन तुम्हाला मिळणार नाही. महिलांसाठी आपण विशेष असं की राहण्याची व्यवस्था बी सगळी महिलांचा कक्ष वेगळा केलेला आहे. जेवणा जसा कक्ष वेगळे त्या राहण्यात सुद्धा मंडपामध्ये राहण्याची व्यवस्था, महिलांसाठी संडास बाथरूमची व्यवस्था वेगळी केलेली आहे. महिलांना एक आव्हान आहे आमचं की महिलांनी अंगावर दागिने घालून येऊ नये, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये. म्हणून तुम्ही दागिने आपल्या घरीच काढून ठेवायचे. फार जास्त पैसे सुद्धा आणायचे नाही. खर्चायचे काम तुम्हाला तुमचे स्वतःचे जे पाकिट असतात तुम्ही जवळ ठेवलेले असतात ते पाकिट मोबाईल सांभाळून ठेवणे आणि फार कमी प्रमाणात पैसे आणणे. म्हणून पैशाचे तुम्हाला कुठेही काम पडणार नाही. कुठलेही दुकान खरेदी करायची नाही. म्हणून स्वतःचे दागिने पाकिटे सांभाळून ठेवायचे. आपल्या लहान मुला सुद्धा आपण सांभाळून ठेवायचं आहे. म्हणून सर्व महिलांसाठी संडास बाथरूमची व्यवस्था राहण्याची व्यवस्था मंडपमध्ये केलेली आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी याची दक्षता घ्यावी आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. खूप छान कथा होणार आहे. राधाकिशन महाराजांची वाणी अति पवित्र वाणी आहे. खूप वाणीमध्ये ताकद आहे. अशा महापुरुषाचा कार्यक्रम व्हायला म्हणजे त्यांच्या तारकाच मिळत नाहीत. हे तुम्ही गेल्या वर्षी सेवा केली त्याचं फळ आहे की महाराजांचा भाव खूप आल्हाद झाला आणि त्या आल्हाद भावामध्ये त्यांनी सांगितले मला इथं कथा करायची आहे. कुठल्याही बी महाराजांनी जे कथा करतात ते खूप छोट्या खाणी कार्यक्रम करत असा मोठ्या खाणी कार्यक्रम करत नसतात. म्हणून हे तुमच्या सर्वांची जे सेवा केली त्याचं फळ आहे. म्हणून तुम्ही सर्व जनतेने याच्यामध्ये सद्भक्तांनी भाग घेऊन आपलं जीवन धन्य करावं. 20 मार्च ते 27 मार्च हा कथावी आहे. 108 कुंडी विश्वशांती दत्तया यज्ञ आहे. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी. सात जनतेची भूमी महाराष्ट्राची.